तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस आहे आपला 59. तर आपण बघू शकतो की ईशाज क्रिएशनचे पण आउटफिटसाठी तयारी चालू आहे. अर्धे कलर झालेत. आपल्या काहीतरी ईशा क्रिएशनचं पण आहे, ते तर येणाऱ्या 2 दिवसात थोडंफार रिव्हील करून देऊया. आणि बाकी कारागिरीचे काय हात थांबले नाही आहेत. तिथे ब्लाउजेस रेडी होत आहेत. हा काल पण कलर बघितला, याचं काम चालू आहे. तिथे पण वेलवेटचे काही टी शर्ट काही जॅकेटमध्ये. चला बघूया. तर कारागिरींचे आपल्या काय हात थांबलेले नाही जे दिसत आहेत. सगळेजण एवढे पटापटमध्ये काम करत आहेत ना की विचारू नका. आपले ईशाज क्रिएशनचं पण काम चालू आहे, ईशा क्रिएशनचं पण काम चालू आहे आणि ब्रोकेटचे ब्लाउजेस पण चालू आहेत. तर नाही बोललो तरी अरे मध्ये मॅडम काय करत आहेत, ब्लाऊजचे थप्पी बघू शकतो, अक्षरशः डोंगर गेलं तिथे. तर आपण बघणार आहोत की एक रिव्हील करून टाकूया थोडंसं. हा टॉप आहे वेल्वेटमध्ये. तर हा पण एक भाग आहे आपल्या येणाऱ्या कलेक्शनचा. तर ह्यात पण टोटल 3 ते 4 कलर आहे. मी विचारलं मॅडमला की नेमके किती कलर आहेत, ते जरा एक कन्फर्म करून सांगा ना, आमची फॅमिली वाट बघते हो. तर त्यांनी सांगितलं 2-3 कलर आहेत. त्यानंतर बघितलं तर काय इथं कस्टमरचं काम झालं होतं. तर मशीन वर्कचं बघू शकतो, हे काम चालू आहे. ब्लाऊज ह्या तर ह्याचं ओव्हरऑल लुक कसं आहे तो दाखवून देऊया. आणि इथे आपलं ईशाज क्रिएशनचे कुर्तीज आपण डिरेक्टली दाखवूनच देतो आहे. तर यात रिव्हील असं काय नाही. तो आपण गोल्डन कलर बघितला, तर आता हा ग्रीन कलर आहे, 2 टोनमध्ये कलर आहे. तर ह्याचे पण ऑलमोस्ट नाही बोललो तरी ह्या सेम कोयरी पॅटर्नमध्ये 3 ते 4 कलर आहेत. त्यानंतर अजून 2-3 आहेत, ते येणार आहेत लवकर, ते पण रिव्हील करू. आणि मग शॉपमध्ये पोचल्याच्यानंतर शॉपमध्ये बघितलं तर आपल्या थोडी साफसफाई चालू होती. तितक्यात ही ताई आलेली लांबून, अमेरिकावरून आलेली. ब्लाऊज घेतला तिने आज आपल्याकडून. त्यानंतर एक कस्टमर आलेलं, त्यांना त्यांच्या मुलीसाठी कथ्थक होतं, तर टॉप शिवून हवी होतात. सो त्यांनी बघितलं आपल्या रेडीमेडमध्ये पण त्यानंतर मग थोडंफार सजेशन वगैरे दिलं आपण की साडीचं पण स्टिच करू शकतं. तर ते आज येणार आहेत 7 वाजता. तर बघूयात आपण कसं काय ते. नाहीतर आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दिसूनच जाईल तुम्हाला. त्यासोबत स्टिचिंगला पण मास्टरला कस्टमर होतेच ऑलमोस्ट. हे आलेले पण कोणाच्या तरी रेफरन्सनी, आणि मग त्यांनी स्टिच करायला टाकलेलं. त्यासोबत आपले एक प्लेन ब्लाऊज आणि एक त्या मॅडम होत्या, त्या चेक करत होत्या त्यांच्या साडीवर मॅचिंग. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करतो. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नवीन कलेक्शन आज नाही तर उद्या रिव्हील करू.